सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा श्रावण महिन्यानिमित्त विशेष उपक्रम अमृताचे डोह। मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू बालकोटी। ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। तत्व या विषयावरती आपण बोलतोय आणि हा विषय खरोखर खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही प्रत्येक जण तत्ववादी आहात, तत्वाने आपण जगतो, परंतु या तत्वाने जगत असताना त्याच्यामधला जो काही अहंकार आहे तो अहंकार आपल्याला विरहित होता यायला पाहिजे। तो अहंकार आपल्यामधला निघून जायला पाहिजे आणि तो अहंकार ज्यावेळेला आपल्यामधला निघून जाईल त्याच्यावेळेला ते तत्व आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकू। तुम्हालाही वाटतं की खरोखर तुम्हाला सगळ्यांमध्ये म्हणजे की जनमानसांमध्ये तुमची प्रतिमा चांगली असावी, सगळ्यांनी तुम्हाला ओळखावं आणि आयुष्यामध्ये मानवता धर्म म्हणून काय, अध्यात्म म्हणून काय आणि याच्या व्यतिरिक्त धर्म म्हणून काय। माझ्या गुरूंना एकदा मी विचारलं की खरोखर आध्यात्मिक पुरुष म्हणजे काय असतं, आध्यात्मिक साधना म्हणजे नक्की काय असते। लोक सांगतात की ते आध्यात्मिक पुरुष आहेत, तर ते आध्यात्मिक पुरुष आहेत म्हणून त्यांना काय असं काय कशाबद्दल त्यांना ते आपण डिग्री दिली किंवा ती पदवी कशामुळे प्राप्त होते। त्याच्या वेळेला अध्यात्म म्हणजे काय मी त्यांना विचारलं। मला गुरु खूप चांगले भेटले आणि माझ्या गुरूंनी अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मला सांगितलं की आयुष्यामध्ये जी व्यक्ती अशी बनलेली आहे की त्या व्यक्तीकडे कुणाच्याही ते समूहामध्ये गेल्यानंतर ती स्त्री असो ती पुरुष असो, जो तो आपल्यामधला लिंगभेद सुद्धा विसरतो, अगदी जवळ त्यांच्या येऊन बसतो आणि त्याच्या अगदी हृदयामधली गोष्ट जी तो कुणालाही सांगू शकत नाही ती गोष्ट त्यांना सांगतो, जी आपल्या वडिलांना सांगू शकत नाही, जी आपल्या आईला सांगू शकत नाही, जी आपल्या मित्रालाही सांगू शकत नाही, ती गोष्ट सुद्धा माणूस निसंकोचपणे त्यांच्यापर्यंत सांगतो, त्यांच्यापर्यंत पोचवतो, त्याच्या भावना पोचवतो, त्याचं दुःख सांगतो आणि त्यांना बोलल्यानंतर त्याला हलकंसं वाटतं की आता मी याच्यातून हलका झालो, निश्चितपणे आता याच्यातून मला काहीतरी मार्ग मिळेल आणि पुढच्या क्षणाला त्याला मार्ग मिळून जातो आणि त्याच्या कार्यामध्ये तो यशस्वी होतो। ज्या व्यक्तीबरोबर असं आपल्याला शेअर करता येईल, ज्या व्यक्तीबरोबर असं शेअर केलं जातं किंवा ज्या व्यक्तीला हे सगळं सांगितलं जातं की मग 2 मिनिटं त्याच्याजवळ बसल्यानंतर सुद्धा प्रसन्नता वाटते। काही तो रक्ताचा नातेवाईक नसतो, तो आपला कुठलाही समाजामधला बांधव नसतो, पण असं असताना सुद्धा त्याची एक ओढ लागते। तो येणार असेल तर त्याची वाट बघावीशी वाटते, त्याला भेटायला जायचं असेल तर त्याची ओढ लागते की कधी एकदा तो भेटतोय। ही ओढ ज्या ठिकाणी लागते, ते प्रेम ज्या ठिकाणी उत्पन्न होतं, ती व्यक्ती म्हणजे आध्यात्मिक पुरुष, ती व्यक्ती म्हणजे अध्यात्म। आणि या सगळ्या प्रोसिजरमध्ये कोणीतरी आपल्या जवळ येऊन बसणं आणि त्याचं दुःख त्यांनी निसंकोचपणे आपल्याला सांगणं, आपण त्याच्यावर काही मार्ग काढणार नाही आहोत, आपण त्याच्यामधनं काहीही करणार नाही आहोत, हे त्याला सुद्धा माहिती आहे। प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये जी समस्या आहे त्या समस्येवरती मार्ग हा सुद्धा आपल्याच हातामध्ये आहे, परंतु काही एक कारणाने तो मार्ग त्याला काढता येत नसतो। तो सगळं काही अशा एखाद्या व्यक्तीला जाऊन सांगतो, ती व्यक्ती शांतपणे ऐकते, त्याच्या पाठीवरती हात टोपटते आणि सांगते की तूच उभा राहा आणि याच्यामधनं मार्ग काढ, निश्चितपणे माझं बळ तुझ्या पाठीशी आहे। पुढे जाऊन तो कार्य करतो आणि त्याच्यामधनं यशस्वी होतो आणि त्यावेळेला श्रेय मात्र त्या व्यक्तीला देऊन जातो की ते माझ्या पाठीशी होते, त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं म्हणून मी ते केलं। आज विश्वामित्रांबरोबर ज्या वेळेला राम लक्ष्मण आहेत आणि संपूर्ण यज्ञाचं रक्षण चाललेलं आहे, राक्षस आलंय, युद्ध झालंय आणि त्याच्यामध्ये राक्षस मारूनही टाकले, आता काही भय राहिलेलं नाहीये, आता पूर्णपणे भयरहित झालेले आहेत। आता सगळेजण यज्ञ कर्म करत असताना कोणाची भीती राहणार नाहीये, या आनंदामध्ये विश्वामित्र आहेत आणि विश्वामित्र म्हणतात की आता आलेलाच आहात तर पुढे थोडी आपण जनकपुरीची यात्रा करून येऊ, तुम्हाला मी जनकाला भेटवतो। जनक हे व्यक्तिमत्व असं आहे की खरोखरी राजा कसा असावा आणि अध्यात्म काय असावं, या दोन्ही गोष्टी त्या व्यक्तीकडनं शिकण्यासारख्या आहेत। मोठ्या कौतुकाने आणि यांना काहीतरी एक आदर्शमय व्यक्ती दाखवावी, त्यांना काहीतरी घेण्यासारखं यावं, एक चांगले त्यांचे ज्ञानचक्षु आहे, त्या ज्ञानचक्षुला काहीतरी चांगलं दृष्टीस पडावं, या उद्देशाने विश्वामित्र जनक राजाकडे घेऊन येत आहेत आणि या जनकाची आणि रामाची लक्ष्मणाची त्यांना भेट घालून द्यायची। प्रसंग असा आहे की विश्वामित्रांना ही कदाचित कल्पना असेल आणि त्या कल्पनेनुसार ते बरोबर जनकाकडे घेऊनही गेले असतील किंवा काळाच्या ओघामध्ये ह्याच बातम्या ठरलेल्या असतील की आता यापुढे असं होणार आहे आणि त्यावेळेला विश्वामित्र जनकाकडे राम आणि लक्ष्मणाला घेऊन गेले आणि लक्ष्मणाला घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सीतेचं स्वयंवर होतं आणि सीतेचं ज्यावेळेला स्वयंवर होतं त्यावेळेला स्वयंवराच्या आदल्या दिवशी बरोबर त्या ठिकाणी येऊन पोहोचलेत आणि हे तिथे आल्याच्या नंतर विश्वामित्रांबरोबर कोणीतरी क्षत्रिय आलेत, कोणीतरी राजपुत्र आलेत, ही बातमी समजल्यानंतर जनकाला आनंद झाला। जनक त्या ठिकाणी आला, जनकाने या दोघांनाही बघितलं, दोन्ही सुकुमार आणि दोघांचे काय तेज, आता प्रभू रामचंद्र जिथे उभे राहिले त्यावेळेला ते काय तेज असेल। जनकाला जे समजायचं होतं ते जनक समजून गेले,
विश्वामित्र आणि जनकांचे फक्त एकमेकाचे नयन एकमेकाला भिडले, दोघांनी आलिंगन दिलं, त्यांनी विश्वामित्रांचं स्वागत केलं. विश्वामित्र आणि जनक हे दोघं जण गुरु शिष्य परंपरेमध्ये जरी असले तरी दोघांमध्ये अतूट प्रेम होतं आणि गुरु शिष्याच्या पलीकडे जे मित्रत्वाचं नातं होतं ते त्याच्यामध्ये प्राप्त झालेलं होतं. दोनच नाती अशी असतात तुमच्या आयुष्यामध्ये की आयुष्यामध्ये प्राप्त होत असताना ही नाती जी आहेत ही ऋणानुबंधनातून प्राप्त होतात. काही नाती जी आहेत ती आपल्याला रक्तामुळे प्राप्त होतात. आपल्या आईच्या पोटातून, आईच्या उदरातून आपण जन्म घेतो, त्यावेळेला आईच्या उदरातून जन्म गेलेली मुलगी असेल तर ती आपली सख्खी बहीण होते आणि आईच्या उदरामधनं जन्मलेला आपला सख्खा भाऊ होतो. याचबरोबर काही नाती समाजामुळे, आपल्या आई वडिलांमुळे, त्यांच्या असलेल्या नातेसंबंधामुळे आपल्याबरोबर निर्माण होतात. परंतु दोनच नाती आयुष्यामध्ये अशी आहेत की ज्या नात्याचा संबंध तुमच्या देहाशी नाहीये. ही सगळी नाती तुमच्या देहानी आहे, तुमच्या हाडामासाच्या देहाने आहेत, तुमच्या रक्ताने आहेत. पण दोन नाती अशी असतात की जी नाती तुम्हाला ही रक्ताने मिळत नाहीत. याच्यामध्ये काही नाती आहेत ती धर्माने निर्माण केली जातात, धर्म त्याच्यामध्ये येतो. म्हणून आपल्या पत्नीची ओळख करून देताना आपण म्हणतो ही माझी धर्मपत्नी आहे. म्हणजे तिच्यामधलं आणि माझ्यामधलं नातं जे आहे ते धर्माने निर्माण झालेलं आहे. आमच्यामध्ये धर्म आहे आणि त्या धर्माने आम्हाला दोघांना एकरूप केलेलं आहे. तर अशी नाती धर्माने निर्माण होतात. परंतु गुरु आणि शिष्य हे नातं असं आहे जे ऋणानुबंधनातून निर्माण होतं. पाठीमागच्या जन्मी तुमच्याकडे गुरु होते म्हणून या जन्मी तुम्हाला गुरुची प्राप्ती होते. पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही कुणाचे तरी शिष्य होता म्हणून या जन्मामध्ये तुम्ही परत कुणाचे तरी शिष्य होता, तुम्हाला कोणीतरी गुरु भेटतो. पुढे जाऊन तुम्ही कुणाचे तरी गुरु होता का तर पाठीमागच्या जन्मामध्ये सुद्धा कोणीतरी तुम्हाला शिष्य केलेला आहे, कोणीतरी तुम्हाला गुरु केलेला आहे. त्याप्रमाणे गुरु शिष्य परंपरा ही ऋणानुबंधनाच्या नात्यातून येतं. दुसरं ऋणानुबंधनाचं कुठलं नातं येतं तर दुसरं ऋणानुबंधाचं नातं येतं ते म्हणजे मित्रत्वाचं नातं. मित्र हा तुम्हाला तुमच्या ऋणानुबंधनातून मिळतो. पाठीमागच्या जन्मामधली ही व्यक्ती असते, ही व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये तुमचा मित्र म्हणून येते, तुमचा सखा म्हणून येते. तर ही दोन नाती आहेत, त्या नात्यांना कधी अंतर नाही दिलं पाहिजे. आणि मित्रत्वाच्या नात्याने विश्वमित्रांचं स्वागत करत असताना त्यांना आलिंगन देणं. मित्र भेटल्यानंतर काय त्याला आलिंगन दिलं जातं. गुरु शिष्यांची भेट झाल्यानंतर आम्ही जातो, आम्ही गुरूंच्या पाया पडतो, तर गुरु आम्हाला धरतात आणि स्वतःच्या छातीशी लावतात. किती मोठे झाले, किती मोठे झाले. आज गुरूंनी ज्या वेळेला बरोबर घेतलं त्यावेळेला आजही असं वाटतं की खरोखरी आपण गुरूंच्या पोटाशीच आहे. म्हणजे ते आपल्यापेक्षा अमाप मोठे आहेत, खरोखरी त्यांच्या नखाची सर सुद्धा आपल्याला नाही, पण गुरूंना किती कौतुक आहे. आपल्या छातीशी बिलगतात आणि बिलगून सांगतात किती मोठे झाले. आज तो सगळा आनंदी आनंद चाललाय आणि राम त्या ठिकाणी राहिला आहेत. आणि राम वस्तीला असल्यानंतर सकाळ दुसऱ्या दिवशी आज स्वयंवराची सकाळ आहे आणि स्वयंवराची सकाळ होत असताना अनेक जे काही राजपुत्र तिथे आलेले आहेत, जे काही माहिती आहेत ते सगळ्यामध्ये म्हणजे की ज्या वेळेला आहे तर सीतेनी ह्या सगळ्या राजपुत्र आलेले आहेत किंवा कोण आलेले आहेत त्यांच्या दवंडी ऐकलेल्या आहेत की ते आलेले आहेत स्वयंवराकरता, ते राजा आलेले आहेत स्वयंवराकरता, रावण स्वयंवराकरता आलेला आहे. आणि हे सगळं आलेलं असताना फक्त सीतेकडे एवढीच एक बातमी आहे की उत्सुकता आहे, कुतूहल आहे, ते म्हणजे विश्वामित्र दोन क्षत्रियांना घेऊन आलेले आहेत. म्हणजे आणि ते क्षत्रिय सुकुमार आहेत, खूप सुंदर आहेत, काय वर्णन करावं त्यांचं. आणि दासी सगळ्या येऊन सीतेला सांगतात खूप सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत. आणि सीता म्हणते की मला त्यांना बघायचंय. आता ओढ निर्माण झाली, ते कुतूहल निर्माण झालंय की मला त्यांना बघायचंय. म्हणजे तर ते म्हणतात की ठीक आहे थांब, म्हणून आम्ही व्यवस्था करतो. परंतु सीतेला मर्यादा आहेत. मर्यादा, पुरुषोत्तमाची जी पत्नी होते तिला किती मर्यादा असतील आणि त्या मर्यादाची सीतेला पहिल्यापासून जाणवे. त्यामुळे सीता म्हणते मी अशी बाहेर नाही येणार, मी बाहेर नाही येणार, माझ्या सदनामधून मी बाहेर येणार नाही, माझ्या वास्तव्यातून मी बाहेर येणार नाही, मला इथेच थांबायला पाहिजे. बघा पुन्हा तत्व आलं. तत्व किती सुंदर आहे की राम आहे, माहिती की तो आलाय, तो सुकुमार आहे आणि खरोखरी अवघ्या स्वयंवरामध्ये तो आपल्याला वरून देणार आहे. त्याला बघायची किती उत्कटता असेल, किती क्युरियोसिटी असेल. पण ती क्युरियोसिटी असताना सुद्धा स्वतःचं तत्व की नाही, मला माझ्या सदनात राहायचंय. का तर मी जनकाची मुलगी आहे. उद्या मी जाणार त्यावेळेला मी कुणाची तरी पत्नी होईन, पण आज मी जनकाची मुलगी आहे आणि जनकाला कुठे कमीपणा येता कामा नये की तुझी मुलगी अक्षरशः धावत त्याच्यामध्ये गेली. हे कुठे जनकाला ऐकायला मिळालं नको, म्हणून ते त्या ठिकाणी स्तब्ध आहे. आता याच्यामधली गंमत पुढे अशी आहे, म्हणजे याच्यामध्ये पुढे चालत असताना राम त्या ठिकाणी सकाळी ज्यावेळेला त्यांना गुरु आहेत तर मग गुरूंचीच पाद्यपूजा होते. गुरु बरोबर असतात त्यावेळेला गुरु इतका महान आहे की गुरुची पाद्यपूजा केली की देवाची पूजा केल्याचं सुद्धा सगळं पुण्य हे प्राप्त होतं. तर त्याप्रमाणे पूर्णपणे त्या ठिकाणी गुरुची पूजा चालू आहे. गुरुची पूजा त्या ठिकाणी करायची आहे आणि मग गुरुची पूजा करण्याकरता काय पाहिजे तर पुष्प पाहिजे. आणि पुष्प घेण्याकरता राम त्या ठिकाणी लक्ष्मणाला म्हणतात की आपण थोडी पुष्प घेऊन या. लक्ष्मण म्हणतात तुम्ही काय येता, मी जातो. राम म्हणतात नाही, आपण दोघं जण जाऊ, आपण दोघांनी सेवा करायची. पण दोघांनी सेवा करायची म्हणून राम आणि लक्ष्मण दोघं जण त्या पुष्प वाटिकामध्ये जातात. आता पुष्प वाटिकामध्ये गेल्याच्या नंतर ते पूर्णपणे त्या ठिकाणी त्या ज्या पुष्प वाटिकेचं रक्षण करणाऱ्या होत्या त्या सीताच्या दासीच होत्या.
आणि त्यांना एकमेव कार्य होतं की सीतेला हे दर्शन घडवायचं, सीतेला रामाचं दर्शन झालं पाहिजे. हे जे सुकुमार, हे जे क्षत्रिय आलेले आहेत, जे विश्वामित्रांबरोबर आलेत, त्यांचं दर्शन सीतेला घडायला पाहिजे. त्यामुळे ते म्हणतात की नाही, म्हणून तुम्ही इथे फुलं नाही काढू शकत, तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. ते म्हणले कुणाची परवानगी घ्यावी लागेल? अहो, जनकांची परवानगी घ्यायची असेल तर त्यांना फक्त एवढं सांगा की विश्वामित्रांच्या पूजेकरता आम्ही फुलं काढलेत, ते काहीच बोलणार नाहीत म्हणून. ते म्हणले तसं नाही, तसं नाही, जनकांचा काही संबंध नाही. ही जी बाग आहे, याची त्यांची जी मुलगी आहे जानकी, ते जानकीची ही बाग आहे, जी जनकाची कन्या आहे आणि तिची परवानगी घ्यायला पाहिजे. तिची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही. राम म्हणतात मग ठीक आहे, मी परवानगी घेतो, म्हणून त्यांना इकडे बोलवा. म्हणले नाही नाही, ते इकडे येणार नाही, तुम्हाला तिकडे जावं लागेल. आता बघा, राम मर्यादा पुरुषोत्तम आहेत, पण मर्यादा पुरुषोत्तम असलं तरी विनम्रता किती आहे. तिथे गेल्यानंतर अभिमान नाहीये. तुम्ही विचार करा की विश्वामित्रांसारख्या हायर अथॉरिटी बरोबर तुम्ही तिथे गेलेत, जनकाबरोबर तुमची भेट झाली, तुम्ही त्या मुलींना असं बाजूला करून टाकलं असतं, ए शट अप, गेट आउट, मला जाऊ दे, मला घ्यायचंय, तुम्हाला काय समजतं की नाही? राम असे नाही वागले. राम असे नाही वागले. राम विनम्र आहेत, का तर त्यांच्याकडे तत्व आहे, आणि ज्याच्याकडे तत्व असतं ना, तो कायम विनम्र असतो. रामाकडनं विनम्रता घेतली पाहिजे. आमच्यामध्ये विनम्रता नाही ना, म्हणून आमचं तत्व चालत नाही, आणि त्याचं तत्व आजही चालतं. जो होता तेव्हा सुद्धा त्याचं तत्व चाललं, आज तो आहेच तरी सुद्धा त्याचं तत्व चाललंय. भले तो देहस्वरूप नाहीये, तो देहस्वरूप नसताना सुद्धा फक्त त्याचं नाव आहे, त्याच्या नावावर आज सुद्धा सगळं तरलं जात आहे, अख्खा संसार तरला जातोय. तर काय बाकी तरायचं बाकी आहे? हे सगळं तरणं का आहे? तर याच गोष्टी पुरतं आहे, म्हणजे की त्याच्यामधलं तत्व त्याच्यामध्ये जागृत आहे, तो विनम्र आहे. आणि असा विनम्र राम सीतेकडे जातो, आणि सीतेकडे जातो, जानकीच्या समोर उभा राहतो, आणि त्यांना सांगतो की तुमची पुष्पवाटिका खूप सुंदर आहे, त्या पुष्पवाटिकेमधले काही पुष्प मला हवे आहेत. आमचे गुरु आमच्या बरोबर आहेत, आणि मला माझ्या गुरूंची पाद्यपूजा करायची आहे. जानकीने ज्या वेळेला रामाला बघितलं त्यावेळेला पुष्पवाटिका काय, स्वतः सीतेला, जानकीला जरी मागितलं असता तरी स्वयंवर वगैरे राहिलं बाजूला, ती त्याच्याबरोबर निघून गेली असती. परंतु स्वयंवर आहे, त्या स्वयंवरामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी पुरुषार्थ आहे. तो पुरुषार्थ करूनच त्या मर्यादा पुरुषोत्तमला, जानकीला प्राप्त करून घ्यायचंय. म्हणून राम तशी कुठलीही आतितही करत नाही, राम कुठलीही घाई करत नाही. तत्व आपल्याला ह्याच्यामधनं एवढं समजलं तरी पुष्कळ झालं. पुढचा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ती पुष्प घेतली गेली आणि त्या ठिकाणी विश्वामित्रांची पूजा सुद्धा साकार झाली. परंतु महत्त्वाचा मुद्दा, अगदी महत्त्वाचा मुद्दा हा येतो की तत्व तुमच्याकडे असल्यानंतर तुम्ही विनम्र व्हायला पाहिजे. तत्व तुमच्याकडे असल्यानंतर तुम्ही अहंकार सोडला पाहिजे, आणि तत्व तुमच्याकडे असल्यानंतर त्या विनम्रतेला घेऊन तुम्ही समाजामध्ये ज्यावेळेस जाल, प्रत्येकजण तुमचं तत्व पूर्णपणे ॲक्सेप्ट करेल. तत्वाशिवाय खरोखरी माणूस नाही. जगाल तर तत्वाने जगा, पण तत्व असं पाहिजे की त्याच्या पाठीमागे नुसतं तत्वज्ञान नको, तर त्याच्यामधनं माया असली पाहिजे, त्याच्यामधनं प्रेम असलं पाहिजे. मग तत्व हे विषय अजून समजून घेऊया. आज इथेच थांबूया. ओम साईराम. अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.